राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। थेऊर आणि नायगाव या दोन महत्त्वाच्या गावांना जोडणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षरशः चाळण झाल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते। मात्र राष्ट्रहित टाइम्सने सातत्याने या गंभीर समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले। थेऊर नायगाव रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग विकसित झाली असून दोन गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात रहदारी असते। दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने तसेच शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची सतत वर्दळ असते। मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः अरुंद रस्त्यावर मोठ्या वाहनांच्या शेजारून लहान वाहने जात असताना खड्ड्यामुळे घसरणे, आपटणे अशा घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत होते। अशा या धोकादायक परिस्थितीमुळे मागील 6 ते 7 महिन्यात 2 महिला आणि 2 लहान मुलांना अपघात होऊन जखमी झाल्याची नोंद स्थानिक पातळीवर झाली होती। पावसाळ्यानंतर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली होती। रात्रीच्या वेळी खड्डे नजरेस न पडल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली होती। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता। दरम्यान राष्ट्रहित टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हालचाली सुरू केल्या असून थेऊर नायगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून मात्र दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने पूर्ण करावे अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे।